पॅरेग्राफ स्टार्ट. आपल्यासमोर आज ज्या समस्या उभ्या आहेत त्या मी नम्रतापूर्वक सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला पुढे अनेक संकटांना सामोरे जावयाचे आहे. आपल्यापुढे अशा असंख्य समस्या आहेत की ज्यांच्याकडे तातडीने लक्ष देणे जरुरीचे आहे. पाऊस न पडल्याने अनेक भागात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे धान्य उत्पादन कमी झाले आहे. विदेशाकडून ज्या प्रमाणात आर्थिक सहाय्य मिळावयास हवे होते तितके ते मिळू शकले नाही. परकीय चलनाच्या तुटीमुळे औद्योगिक उत्पादनावरही त्याचा परिणाम झाला आहे. या संकटांनी आपण डगमगता कामा नये. धैर्याने त्याला तोंड दिले पाहिजे. आपल्या पूर्वीच्या चुकांपासून बोध घेऊन त्या चुका पुन्हा होणार नाहीत हे आपण पाहायला हवे. पॅरेग्राफ अधिक उत्पादन हाच आपल्या अन्नधान्याच्या समस्येवरील उत्तम उपाय आहे. पाणी, रासायनिक खते, उत्तम बी बियाणे तसेच तांत्रिक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे. यंदाचे वर्ष हे दुष्काळी वर्ष आहे. दुष्काळाच्या या वर्षात सर्वांना अन्न मिळेल अशी व्यवस्था आपणास करायला हवी आणि हे सरकारचे पहिले कर्तव्य असेल. आयात केलेल्या तसेच देशातील अन्नधान्याचे योग्य तऱ्हेने वाटप होण्याकडे आपण लक्ष पुरविले पाहिजे. धान्याचे रेशनिंग आणि वाटप करण्यासाठी केलेल्या योजनांना सर्व राज्य सरकारांनी आणि सर्व लोकांनी सहाय्य करावयास हवे. केरळसारख्या जास्त प्रकर्षाने टंचाई जाणवणाऱ्या राज्याकडे अधिक लक्ष पुरविणे भाग आहे. टंचाईग्रस्त क्षेत्रातील माता आणि बालकांना पुरेसा सकस आहार पुरवून त्यांची भविष्यकाळात होणारी हानी आपण थांबविणार आहोत. कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर होणे अत्यंत आवश्यक आहे आणि ही आत्मनिर्भरता फक्त आपल्या वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यापुरतीच असता कामा नये तर अन्नधान्य निर्यात करता यायला हवे. आपल्या आर्थिक उन्नतीसाठी उद्योग, वीज आणि वाहतूक या क्षेत्रामध्ये गतीने विस्तार होणे आवश्यक आहे. त्यामुळेच आपली प्रगती होऊ शकेल. स्टॉप.